10वीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषय जो आहे, ज्याच्यामध्ये मराठी असेल, संस्कृत असेल, हिंदी, जर्मन किंवा अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत, त्यापैकी जो विषय आपल्यासाठी आहे तो तयारी करताना आदल्या दिवशी काय करावं, संपूर्ण टेक्स्टबुक हे मॅरेथॉन पद्धतीने वाचून काढावं. सगळे लेसन्स आहेत ते वाचले गेले पाहिजेत. त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स हे दर्जेदारपणे आपण कसे लिहू शकतो, याचा पॉईंट वाईज काही आपण स्ट्रक्चर करू शकतो का मनातल्या मनात, त्याचा निश्चितपणे विचार करा. आपल्या या भाषेच्या संदर्भात जे ग्रामरचे प्रश्न आहेत त्यासाठीचं बेसवर्क आपलं तयार झालंय का, त्यातले अवघड मुद्दे कोणते आहेत, काय काय ठिकाणी आपलं आत्तापर्यंत चुकलेलं आहे ते एकदा पाहून घ्यावं, जेणेकरून आपल्या उद्या परीक्षेमध्ये चुका होणार नाहीत. त्याचबरोबर लिखाणाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये लेखन कौशल्य तुमचं अपेक्षित आहे, त्यामध्ये जर हा प्रश्न आला, या पद्धतीने आपल्याला लिहायला सांगितलं, तर आता नेमकं काय लिहायचं, त्याचे पॉईंट्स कसे असतील हे मनातल्या मनात तयार व्हावेत. 1-2 तशा पद्धतीची पत्रलेखन असेल किंवा निबंध असेल, याबद्दलची तयारी आपण घरी आदल्या दिवशी करावी. आणि अशा पद्धतीने ही पूर्ण तयारी झाल्यानंतर एक फिक्स स्ट्रक्चर पण तयार झाले आणि थोडी फ्लेक्झिबिलिटी पण ठेवली आहे लिखाणातली. अशा पद्धतीचा विचार प्रक्रिया ठेवून परीक्षेला सामोरे जावं.